नमस्कार सर्वांना। तर बघा इकडे कटोरी ब्लाऊज कटिंग करायला घेते। डायरेक्ट कटोरी काढायची आपल्याला आणि अस्तरवरनं। आणि बघा मी इकडे ना पूर्ण लंबाई ना 15 घेतली आणि शोल्डर आणि मागचा गळा आहे ना कट करून घेते, जेणेकरून आपल्याला ना छोटी कटोरी काढायची आणि त्याच्यावरनं मोठी कटोरी काढायची। म्हणून मी पहिले ना बॅक पार्ट काढून घेते आणि बॅक पार्ट आपल्याला सेम त्याच अस्तरवरती बघा गळा कट करून घेतला आता पहिले। आणि बघा इकडे सेम तसंच मला ठेवायचं आहे आणि त्याच्यावरनं पूर्ण ड्रॉइंग करायची आहे। आणि 1 इंच इथं वाढून घेतलं बरं का मी, जास्तीचं मतलब कटोरी आपल्याला थोडीशी मोठी करायची राहते ना, त्याच्यासाठी बघा इकडे योगपट्टी पण काढली आणि पुढचा गळा आणि त्याच्यावरनं मस्त अशी छोटीशी कटोरी काढलेली आहे। आणि या छोट्या कटोरीवरनं आपल्याला मोठी कटोरी काढायची। आणि याचा लॉंग व्हिडिओ बघायचा असेल तर मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तुम्ही नक्की जाऊन बघू शकता। आणि बघा इकडे छोटी कटोरी काढून घेतली, पूर्ण ड्रॉइंग केली त्याची। आणि आता त्याच्यावरनं आपल्याला मोठी कटोरी काढायची म्हणून वाढून घेतली 1.5 इंच आणि इकडनं पण 1.5 इंच वाढून घेतलं। आणि इकडनं ना थोडंसं शिलाईसाठी असं काही छान अशी मस्त कटोरी ड्रॉ करून घेतली आणि आता कट करून घेऊ। नंतर बघा छान अशी मस्त कटोरी निघाली आणि स्लीव पण छान निघाली बघा। आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू